आत्ताचा सापडला सर्वात मोठा धक्कादायक पुरावा, दादांचा घातपात अखेर उघड. हो, या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अजितदादांच्या विमान दुर्घटनेच्या घातपातासंदर्भात अत्यंत गुप्त माहिती आत्ताच हाती लागली असून हा सर्वात मोठा पुरावा सापडला आहे. डीजीसीए विरोधात आज रोहित पवार तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला आहे. आतापर्यंत CID, CBI या तपासी यंत्रणेला अजूनपर्यंत काहीही यश मिळालेले नाही. नेमकं या सर्व तपास यंत्रणा कोणत्या मोठ्या नेत्याच्या इशाऱ्यावर काम करीत आहे? या सर्व नेत्यांची आत्ताच यादी आपल्या हाती लागली आहे. तसंच त्या नेत्यांनी कशा प्रकारे सगळा कट रचला याचा सुद्धा सर्वात मोठा गुप्त पुरावे आत्ताच आपल्या हाती लागले असून आपण हे तुम्हाला व्हिडिओ पुढे दाखवणार आहेत. त्यामुळे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण त्या सर्व मोठ्या नेत्यांची, मोठ्या मंत्र्यांची पुराव्यासकट नावे सांगणार आहेत, जी लोक या विमान कंपनीला सपोर्ट करीत आहे. या सर्व नेत्यांना आपल्या दादांना न्याय द्यायचा नाही, परंतु आपले रोहित पवार मैदानात उतरले असून दादांना न्याय 100% दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे रोहित पवारांनी नेमका असा कोणता गुप्त पुरावा बाहेर काढला आहे, अशी कोणती धक्कादायक माहिती समोर आणली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला सत्य समजणार आहेत. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. आज बारामतीमध्ये रोहित पवारांसह हजारो बारामतीकर पोलीस ठाण्यामध्ये डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते, परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर संपूर्ण बारामतीकर संतापले. आपल्या दादांना न्याय मिळाला पाहिजेत आणि संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजेत, यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक अपेक्षा बाळगून आहेत. परंतु काही मोठे नेते या संपूर्ण प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सर्व नेते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या पदावर आहेत याची संपूर्ण गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहेत. ही संपूर्ण माहिती बघितल्यावर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण होईल. नेमकं ही तपास यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करीत आहे? हे मोठे नेते तपास यंत्रणेवर दबाव टाकत आहे आणि आपल्या दादांसोबत काय झालं हे लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अखेर आत्ताच सत्य समोर आलं असून महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसणार आहे. ज्याप्रमाणे रोहित पवारांनी पुरावे सादर केले त्यानुसार इतक्या मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत. या सर्व त्रुटी बघता आपल्या दादांचा 100% घातपातच झाला हे सिद्ध होत आहे. आत्ताच रोहित पवारांनी अत्यंत गुप्त पुरावा समोर आणला असून हा मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. दादांच्या विमान दुर्घटनेला जवळजवळ महिना पूर्ण झाला आहे, परंतु अजूनही काहीच तपास लागलेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेपासून मोठं सत्य लपवण्यात आलं आहे. एक सर्वसाधारण कारण सांगितलं की वैमानिकांना धावपट्टी दिसली नाही, आकाशात धुके होते आणि विमान खूप कमी उंची खाली आल्यामुळे जमिनीवर आपटले आणि अपघात झाला. हे साधं कारण सांगितलं, परंतु सत्य मात्र महाराष्ट्रापासून लपवण्यात आलं. पण हे गुप्त सत्य आपण तुमच्या समोर आता मांडणार असून हे ऐकून तुम्हाला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसेल. आज काही बारामतीकरांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली, कारण की या संपूर्ण तपास प्रक्रियेमध्ये शासनाला अपयश आलेले आहे. या संपूर्ण प्रकरणाला कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न होत आहे. संपूर्ण प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु महाराष्ट्राची जनता आपल्या दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. या पाठीमागे कोणीही असो, कितीही मोठा नेता असो, कोणताही मंत्री असो, तरी त्याला सोडलं जाणार नाही. ज्या लोकांना घेऊन आपले अजितदादा पवार भाजपसोबत सत्तेत गेले होते, त्यामध्ये काही मोठी नेते मंडळी आहेत. त्यांना मोठी दादांनी पदे दिली, मोठी जबाबदारी दिली, मंत्री केलं, खासदार केलं, आमदार केलं आणि ते सर्व लोक दादांच्या इतक्या मोठ्या अपघातावर, घातपातावर आजपर्यंत गप्प बसलेले आहेत. त्यांनी आपल्या दादांसाठी लढाई लढणे गरजेचे होते, परंतु ते सत्तेमध्ये असल्यामुळे आपली सत्ता जाते की काय, आपलं पद जातं की काय, यामुळे काही शब्द काढत नाही. त्यांना आज दादांच्या अपघातापेक्षा सत्ता, पद महत्त्वाचं वाटत आहे. परंतु यांना संपूर्ण महाराष्ट्र माफ करणार नाही आणि त्यांना जनतेसमोर अक्षरशः तोंड दाखवता येणार नाही. आपल्या दादांना न्याय मिळावा यासाठी एक कमेंट तर केलीच पाहिजे तुम्ही, आणि आपल्या दादांसाठी व्हिडिओला एक लाईक लगेच झालाच पाहिजे. दादांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही सह्या करत आहोत. आम्ही सर्व बारामतीकर रोहित दादांना साथ देणार आहे. जोपर्यंत बारामतीला अजितदादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. सत्य सगळ्या जनतेसमोर आलंच पाहिजे. घातपात आहे की अपघात हे नक्की सर्व बारामतीकरांना पडलेला प्रश्न मिटलाच पाहिजे. FIR आज दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही. ही आमची सर्व बारामतीकरांची प्रामाणिक भूमिका आहे. दादांना न्याय मिळालाच पाहिजे.
लवकरात लवकर दादांना न्याय मिळावा आणि जो निष्पाप कोण असेल त्याला लवकरात लवकर केस करून त्याला आत टाकलं पाहिजे. आपण जर बघितलं तर बारामतीकर जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत. प्रत्येकाची भावना आहे, मागणी आहे. दादांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे रिक्षा बांधव रिक्षा बंद ठेवून दादाचे घात आहे का अपघात आहे याचा न्याय व्हायला पाहिजे व गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आपण जर बघितलं तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ती करण्यात येते. निवेदन सह्या ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. सगळे बारामतीकर जे आहेत ते दाखल आहेत. सही करताय तुम्ही. सही करतात. दादांना न्याय मिळालाच पाहिजे. गृहमंत्र्यांची खुर्ची खाली झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही सही करत आहोत. दादांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही सह्या करत आहोत. एक तर तुम्ही समजून घ्या, हे आंदोलन रोहित पवारचं नाहीच आहे आणि हे आंदोलन पण नाहीये. आम्ही न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहोत. FIR करण्याचा प्रयत्न तिथं करतोय आणि खऱ्या गोष्टी लोकांसमोर याव्यात यासाठी मी असेल, हे सर्व मंडळी असतील, बाकी त्यांच्या पक्षातले काही लोक असतील आणि अशा पद्धतीने सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं प्रयत्न करत आहेत. फक्त हे करत असताना इन्व्हेस्टिगेशन आमच्या लेवलवर करत असताना कागदपत्र बऱ्यापैकी सोशल मीडिया आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणले म्हणून माझी चर्चा आहे. ठीक आहे, माझी चर्चा नाही, हे सामान्य लोकांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून हे वातावरण त्या ठिकाणी कुठेतरी आता या लेवलला आलंय की त्याची दखल हे केंद्र सरकारला सुद्धा आता घ्यावी लागते. विषय एवढाच आहे की साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती योग्य पद्धतीने लढत असेल तर पवार साहेबांचा पाठिंबा असतो आणि पवार साहेब बोलूनच दाखवतात असं नसतं. दिल्लीला आमची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा दादा पवार साहेबांच्याच बंगल्यावर त्या ठिकाणी झाली होती आणि आता येणाऱ्या पार्लमेंटमध्ये 9 तारखेला सुप्रियाताई, डॉक्टर कोले व आमचे सर्व खासदार, इतर पक्षाचे सुद्धा खासदार, ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा खासदार हा मुद्दा मांडतील असं आम्हाला वाटतं. कारण का आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो या प्रेस कॉन्फरन्सला. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा, नेत्यांचा आम्हाला तिथे विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. आता FIRच्या बाबतीत ते काय करतात ते आपण सर्वजण बघू. जर याच्यातून कुठंच काही जात नाही, आम्हाला फक्त इच्छा एवढी आहे, राजकारण आलं नाही म्हणून आम्ही कोणाचं नाव घेतो. जर वेळ आली नाही मिळतच नाही दादांना, मग नंतर आम्ही नाव घ्यायला सुरुवात करू. ते त्यांच्या लेवलवर लढतायत ना. जयली तिथं इच्छा व्यक्त केली, आम्ही त्यांच्या कुटुंबातला आहोत, आम्ही पण त्यांच्या जवळ होते. त्यानंतर सुनित्रा काकींनी CBI-कडे एन्क्वायरी देण्यात यावी असंही तिथं पत्र दिलेलं आहे. पण हे सगळं होत असताना ज्या त्रुटी आहे, जसं FIR होणं महत्वाचं आहे, एन्क्वायरीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्हाला जाणवत आहे. DGCA कडनं सुद्धा काही लोकांना वाचवलं जात आहे. हे जेव्हा आम्हाला कळालं, आम्ही आता प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून फक्त लोकांची जी इच्छा आहे की आम्हाला कळलं पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी दाखवत आहोत. येणाऱ्या पार्लमेंट एक तर त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते आहेत सुनील तटकरे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये? एव्हिएशन मध्ये. आम्ही ज्या पद्धतीने इथे लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागद आम्हाला दिली असते, नाही लढा तुम्ही चांगलं करते, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही. उद्या कदाचित होईल. विषय तो नाही. विषय त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते मुद्दे मांडतील नाही मांडतील हा वेगळा विषय. आमच्याकडे 8 खासदार आहे. आम्ही आमच्या लेवलला बांधू. काँग्रेस मांडेल, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष मांडेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मांडेल, तृणमूल काँग्रेस तिथं मांडेल, इतरही राज्यातले जे इतर नेते, जसं आप पार्टी सुद्धा उद्या जाऊन हा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये बरेच लोक मुद्दे घेतील आणि त्याच्यात जे एव्हिएशन मंत्री आहेत ते त्या पदावर राहिलेच नाही पाहिजे. कारण त्यांच्या पार्टीच्या प्रमुखाचं आणि VSRचा आर्थिक संबंध आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला जाईल असं आम्हाला वाटतं. राष्ट्रवादीचा पाठिंबा रोहित पवारांना संपूर्ण पक्षाला नाही असं त्याच्यातून रोहित पवार गळून आहे. रोहित पवार कोण आहे? रोहित पवार कार्यकर्ता आहे, नातेवाईक आहे. रोहित पवारचं काही घेणं देणं नाही. रोहित पवार आणि रोहित पवाराबरोबर या राज्याचे 11 कोटी लोक फक्त एवढंच मागतायत, आम्हाला न्याय द्या अजितदादांना. इन्व्हेस्टिगेशन नीट झालं पाहिजे. टेक्निकल अँगल पण बघा आणि क्रिमिनल अँगल पण बघा.
त्यामुळे रोहित पवार हे महत्वाचं नाही, नाही तर आम्ही सर्व महत्वाचं नाही. काय महत्वाचे, दादांना न्याय मिळाला पाहिजे. पण ज्या ज्या घटना घडत चालल्यात, आम्ही जे जे बोलत चाललोय, दुर्दैवाने त्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि त्याच्यावरच आम्हाला शंका वाढत चालली आहे की इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही.